नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी आई मराठी यूट्यूब चॅनल. आमचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.
काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावर या वार करी संतांच्या
करी संतांच्या श्री संतांत समयी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबाराय हनुमंतरायाला भक्ती कशी करावी याबद्दल आदर आणि विचारतात. विठाला हो, सेवेपूर्वी अल्पसहा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आणि महत्वाचं आहे. आज दत्तनगर आमच्या अनंतवाड साहेबाचं निवासस्थान आणि या निवासस्थानी श्री गुरूंचा उत्सव आणि श्री गुरु त्यांचे तात्यासाहेब महाराज यांच्या पुण्यस्मरण या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या घरी निवासस्थानी नंदेड येथे ते स्वतः साजरा करतात. आणि या कीर्तनाला योगायोग माझा यावर्षी लाभला. 2 वर्ष झालं म्हणतायत पण योगायोगाने या वर्षी सापडलो आहे की नाही. आणि म्हणून सापडलो नाही धरलं यांनी. म्हणून आमचे आदरणीय भजन भीष्म असणारे दादा महाराज वैजनाथ दादा, त्याचप्रमाणे आमचे शहू दादा आणि आमचे मोठे दादा नाथराव दादा, मृदंग सम्राट असणारे आणि आपल्या परिसरातील सर्व भजनी मंडळी. मला काही तुमचे नाव पाठ नाहीत बरं, माफ करा. सर्व टाळकरी एकापेक्षा एक उत्तम असणारे तुम्ही श्रोते आणि सर्वांपेक्षा महत्वाची भूमिका अशा थंडीतही घाम ज्याला येतोय वाजवताना ते आमचे गजानन महाराज भारसवडे सुगावकर. कारण येताना दादा म्हणाले सॉक्स आणलो नाही, मला गरजच नाही. ज्यानं घातले त्याला कीर्तनात काढावेच लागतात. आता म्हणून म्हणलं आपोआपच निघतात का थंडी. कारण कीर्तनामध्ये आज माझ्यासाठी आलेत आणि म्हणून त्यांना माहित आहे गुरुजी कीर्तन करत नाही आल्याशिवाय. आनंदवाड साहेब म्हणले या अटीवर ही असं म्हणलं चला. म्हणून आज आमच्या साहेबांचा परिचय झाला. आमच्या अखंड हरिनाम सप्ताह दर क्षेत्रावर आम्ही सप्ताह करतो. त्या सप्ताहामध्ये अगदी साहेबांचे सहकारी आमच्या दादांचे आणि हे सर्व यांचं एकनिष्ठता प्रेम. आणि साहेब त्र्यंबकेश्वरला आले प्रथमतः आमच्या सोबत आणि तिथपासून जो लढा लागला ते आजही आमच्या सर्व शितुल्य व्यक्तिमत्व असणारे आमच्या समवेत आमच्या दर सप्ताहामध्ये असतात. हेच आमच्यासाठी वैभव आहे. विठाला विठाला हरे विठ्ठल. अत्यंत आवडीचा क्षण आहे आज. विशेषतः सहज आठवलं म्हणलं शनिवार आहे. कितीही असणार माझ्याचा विक्को कमी करा आणि अगदी ठळक फक्त माझ्या माईकचा विक्को तेवढा म्हणजे डबल 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 आवाज येऊन विठाला 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 हनुमंतरायाप्रती जर विचार केला कितीही बोला काही बोला भक्त शिरोमणी जर कुणाकडे बघावं. आज हा गुरूंचा सोहळा आहे. ज्यांनी एवढी मोठी गुरुनिष्ठा ठेवली तेवढा गुरु भक्त आणि गुरु सेवेकरी जगामध्ये दुसरा उपजला नाही. बरं काय केलं त्यांनी? गुरु भक्ती केली. जे भक्तीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये श्री गुरु प्रती जी एकनिष्ठता आहे ते माझ्या हनुमंतरायाकडे जी आहे. आणि अत्युच्चम उच्च कोटीची जर भक्ती कोणाकडे पाहायची असेल ज्याला कुठलंही निष्कलंकता आहे कोण्याही बाजूने बघा. अहो बऱ्याच गोष्टी जरी दीपा नाही पाठीपोटी अंधकार तुकोबाराय म्हणाले तरी दिव्यालाही दोष आहे. काजळी सोडते. दीपा नाही पाठीपोटी अंधकार नष्ट करते पण दोष आहे ना. काय दोष आहे? काजळी आहे. काजळी म्हणजे बघा तुकोबाराय म्हणतात कितीही कोणाचाही विचार मांडा पण माझ्या हनुमंतरायाला कोणत्याही बाजूने पहा, मारुतीरायाला कुठल्याही दृष्टीने बघा, दोषाला जागाच नाही. म्हणून त्यांना सज्जन म्हणावं. सज्जन का म्हणावं? तुकोबारायाने त्याची व्याख्या केली. तुका म्हणे तैसा सज्जन पासोनी पाहता अवगुण कसईन कोणीकडून पहा. कोण्याही चष्म्यातून बघा अवगुण सापडत नाहीत. सज्जनाचं अत्युच्चम उदाहरण जर पाहिलं तर माझे मारुतीराय. आणि मारुतीरायाला
तुकोबारायांनी शरण जावं याच्यापेक्षा वेगळं काय दादा? अनेक भक्त होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, पण तुकोबाराने शरणांगती पत्करली नाही. म्हणून कोणालाही शरण जात जाऊ नये बरं. लाचारी किती पत्करावं यालाही काही मर्यादा आहेत. काही माणसं कुठं कितीही लाचारी नाहीये, स्वाभिमान आहे. तुकोबाराय आमचे स्वाभिमानी आहेत, अत्युच्च कोटीचे स्वतः. आता हा विषय कळतो का तुम्हाला? वर्णन करणारे आणि वर्णेविषयी आणि वर्णन करणारे दोघांचा जर साधर्म्य भाव बघितला, माझी भाषा कळते ना, दोघांचा भाव जर बघितला तर वर्णन करणारे तुकोबार आहेत, वर्णेविषयी मारुती आहेत. विषय मारुती आहेत, वर्णन करणारे तुकोबार आहेत. तुकोबार हे अत्युच्च कोटीचे भक्त आहेत. अनेक अवतारामध्ये भक्त भूमिका निभावलेली आहे. अंगदापासून, उद्धवापासून, प्रल्हादापासून, नामदेवरायापासून आणि मग तुकोबारायच्या. बघा, सर्वश्रेष्ठ असणारे तुकोबार आहे, पण त्यांना अनेक भक्त आयरे गैरे दिसले नाहीत. फक्त मारुतीराय सरळ दिसले आणि मारुतीरायचा विचार केला की यांच्यापेक्षा एवढी गुरुनिष्ठ भक्ती करणारे जगामध्ये कुठलंच उदाहरण नाही. निकट दास्यत्व, दास्यत्व नावाची भक्ती आहे. आणि भक्ती म्हणजे कोणती? मजदास करी त्यांचा मालक व्हाव का दास व्हाव? दास व्हाव. सदैव. पण मला सांगा, तुम्हा आम्हाला मालक व्हावं वाटतं का दास? पण मनातली खरी खरी इच्छा सांग का? कोणालाच दास व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला काय व्हावं वाटतं? मालक. मालक व्हावा, माझ्या हाताखाली अनेक जण राबावं, ही वृत्ती जोपर्यंत अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आपल्या उद्धाराला वेळ, उद्धाराचा वारा सुद्धा शरीराला लागत नाही. म्हणून दास्यत्वाची भूमिका. अहो, नुसतं संतांचा दास नाही, मज दास करी त्यांचा. कोणाचा? संत दासाच्याही. महाराज, दासाच्या दासाचा मजदास करून ठेवा. महाराज, दासाचा दास जरी झाला तरी वृत्ती अंतःकरणातली अहंकाराची नष्ट होते. पण मालक म्हणला की अभिमान आला. बघा तुम्ही, सरासरी मालक म्हणला की अभिमान आला आणि दास्यत्व म्हणलं की नम्रता आली. विठाला विठाला विठाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव म्हणून दास्यत्व भक्तीचा विचार केला. मी अंतःकरणापासून सांगतो, मोठ्या मोठ्या माणसं बघितले आम्ही अयोध्येमध्ये, त्यांच्याकडे एवढा मोठा आश्रम आहे, एवढी मोठी काहीतरी सर्व काही सज्जता आहे. पण त्यांना विचारलं, तुम्ही मालक या मठाचे? ते म्हणते, मालक नाही, आम्ही दास. कारण आम्ही सेवा करतोय, आम्ही सेवेकरी आहे. आणि जिथं सेवा भाव आहे तिथं सर्व काही आहे. आणि जिथं सेवा भाव, तुकोबारे सांगतात, तुका म्हणे सेवा हेची देवा उत्तम. देवाला अत्यंत उत्तम काय? तर सेवा आहे. उत्तम म्हणजे काय? एक नंबर. आणि मग बाकीच्याला निम्नता, कनिष्ठता, खाल्ला दर्जा आहे, पण सेवेला एक नंबरचा दर्जा आहे. म्हणून मनुष्याला अंतःकरणात सदैव वृत्ती कशाची असावं? सेवा. बरं, शब्द सेवाच आहे. तुम्ही आता बघा, कीर्तन सेवा, मृदंग सेवा, भजन सेवा, आहे की नाही? कोणती अन्नदान सेवा, काही असो ती काय आहे, त्याच्या पुढे नाव सेवा शब्द आहे का नाही? मेवा आहे कुठं? मेवा आहे पण मध्ये गुपित आहे. पण समोर शब्द काय आहे? सेवा. आमचे कीर्तनकार रोज टाकतात, आजची कीर्तन सेवा, पण पुढलं काही टाकत नाही. एवढं बरं आहे. सेवा हा अंतःकरणातला भाव आहे. आणि कोणाचं वर्णन करावं, त्याला वर्णन करणाराही तितका मोठा पाहिजे. बरं, म्हणून कोणाचंही वर्णन करत जाऊन या मुखाने. नाहीतर बघा, आयऱ्या गैऱ्याचे जर वर्णन केले तर आपली किंमत शून्य होते. करायचं त्याचा विचार करावा, करायचं त्याचंच वर्णन करावं. म्हणून तुकोबारायची जर परिभाषा पाहिली, तुकोबाराय कोणालाही आयऱ्या गैऱ्याला शरण गेले नाहीत. शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे या शब्दाचा अर्थ आहे. आणि आदराने विचार केला, असं तसं शरण गेले नाहीत. कसं गेले? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विचार. हरे गम शरण शरण ते हनुमंता, शरण शरण ते
शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या माता काय भक्तीच्या तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या भक्तीच्या शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता गोपाराने विचार मांडला आणि शरण शरण दादा काही जण अभंग कसा म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो पण त्याला शब्द काय हो जी हा शब्द आहे जी माधव महाराज जी शरण शरण जी जी हा शब्द कसा आहे हो? आदर आरती आहे बर आदर जुन्या काळामध्ये सुनन सासूला काय म्हणावं जी म्हणा सासून जर सुनला आवाज दिला तर सुनन एकच मुखातून शब्द यावा गंगू जी कुठूनही असो आता म्हणा गंगू काय काय म्हणल्यावर असं वाटते सासू अटॅक येऊन मरल अशी सून बोलती जोरात पण पहिल्या काळामध्ये सासून आवाज दिला की सुनन म्हणावं जी जी हा शब्द होता आताही बघा बरेच लोक जुने जी म्हणतात महाराज जी बरोबर आहे की नाही जी हा शब्द आदर व्यक्त करणार आहे आणि तुकोबारायणी जी हा शब्द मारुतीरायाला वापरला शरण शरण जी का शरण तुम्हाला मी का आलो माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुमच्या सारखा भक्त मला सापडला नाही अहो किती निकट भक्ती आहे कितीतरी मारुतीरायाची उदाहरण तुम्ही रामायणामध्ये ऐका पण मनुष्य जीवाला निष्ठा संपली मनुष्य जीवाने निष्ठा संपली आता कुणाविषयीच नाही सुनेची सासविषयी निष्ठा नाही शिष्याची गुरुविषयीची निष्ठा कमी झाली काल परत्वे देश परत्वे वेळ काल परत्वे देश परत्वे निष्ठा कमी झाली आणि निष्ठा कमी झाल्यामुळे कारण काय झालं की संसाराचा उद्रेक झाला आणि संसाराचा उद्रेक का वाढला कलियुगाचा प्रादुर्भाव आहेच आहे जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्यासी नाही अहो एवढं संसारात गुंतलोय स्मरणच उरलं नाही निष्ठा कशाची म्हणाव तेवढी सुद्धा ठेवायला आमच्याकडे वेळ नाही बघा ना तुम्ही 4 प्रकारचा वर्ग होतो शास्त्रकाराने सांगितलंय एक वर्ग असा आहे ज्याच्या अंतःकरणातही संसार आहे आणि बाहेरही संसार आहे म्हणजे काय भरून उरला मध्येही संसार आणि बाहेरही संसार त्याला परमार्थ माहित नाही निष्ठा माहित नाही श्रीगुरु माहित नाही भक्ती माहित नाही देव नाही देव धर्म सांधी पडिले सकळ काहीही त्याचा विचार नाही अहो एका दिवशी दादा परवाला कीर्तनाला गेलो एका मग ज्याच्या घरी मला व्यवस्था केली तिथं बसलो बसल्यावर लगेच त्याने मला म्हणलं महाराज काय घेता मी म्हणलं आता काय नाही कीर्तनाची वेळ झाली अल्प वेळ आहे मला थोडासा काळा चहा अगदी थोडासा बरोबर प्रवास करून आलोय अगदी कडकडीत थोडा काळा चहा द्या म्हणजे आवाज बरा चालेल आता तेवढ्यामध्ये त्याने जाऊन सुनला सांगितलं अगं सुनबाई महाराजाकरिता 1 कप काळा डिकशन चहा बरोबर आहे डिकशन आणि मला दुधाचा पाहिजे बरं त्याने सांगितलं आणि माझ्यापाशी जगप्पा मारायला लागला साया सांगू महाराज म्हणला काही लोक कशाला नेतात माहित आहे का महाराजाला घरला माधव महाराज बंगला दाखवायला 1 पोराची नोकरी सुनाची नोकरी श्रीमंती त्याचा बडेजाव दाखवण्याकरिता पण बरेच लोक नेतात बरं सांगतो मग त्यानं गेल्याबरोबर एकच सुरू केलो काय महाराज काय सांगू मला त्याचा पट्टाच बंद नाही
गेला पण सुरू हो का, मला 2 पोर आहेत, मला मोठं पुण्याला आहे, बारकं मुंबईला आहे, एवढी शेती आहे, याची बायको हे करते, त्याची बायको ते करते, एवढा पैसा, एवढी श्रीमंती, एवढं वावर घेतला, हळद इतके झाले, ऊस सांगून सांगून मी म्हणलं आता मला काही कीर्तन करायची. ऐकलं 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 सुनबाईनं 1 कप काळा डिकॅशन चहा माझ्याकरिता जो आणून ठेवला होता, ते मला बोलत बोलत आपणच पिलं. काय झालं, मला बोलत बोलत आपणच काळा. सुनबाई आली दुधाचा चहा घेऊन आणि मग सुनबाई काय म्हणते, मामाजी महाराजाचा चहा पिल्या काय? ते म्हणला बोलण्यामध्ये लक्षच राहील नाही बघ म्हणला. आणि असं झालं काय तरी बोलल्या काय? मी म्हणलं सारा संसार यानं सांगितलं मला. म्हणलं सारा सांगत सांगत इतका रंगला की माझा चहा पिऊन टाकला. मी तसाच बसलो. मी म्हणलं आता तिकडं विठोबा रुक्माई झालं, आता आल्यावर घेऊ कशाचा चहा. म्हणजे माणसं एवढी संसारात एवढी संसारात की अंतःकरणातही संसार, बाहेरही संसार म्हणून रंगून गेलेत माणसं. कशामध्ये? संसारात. स्मरण नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. आपल्याला कुठलं तरी स्मरण शिल्लक असावं. काय स्मरण असावं? को देश, को काल, को मित्र वियोग महा. म्हणजे काय? कोणता देश आहे, कोणता मित्र आहे, आणि को देश, को काळ आणि को मित्र वियोग महा. आपण कसं जीवन क्रमित करतोय, कोणत्या काळात करतोय, कोणत्या देशात करतोय आणि कोणासोबत करतोय. संत समागमे धरावी, करावी तातडी. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, तातडी परमार्थी. संत समागमे धरावी आवडी, का करावी तातडी परमार्थाची. इकडे यावं, इकडे यावं आणि इकडे येऊन परमात्मा प्राप्ती करता अल्प काळ शिल्लक असल्यामुळं त्या काळाचा आपण उपयोग चांगला करून घ्यावा. पण मनुष्य जीव जेवढा उपयोग, आपल्या जेवढ्या काळाचा उपयोग संसाराकरिता करतो, त्याच्यातला किती काळ आपण म्हणजे खर्च करतो सांगा बरं परमार्थाकरिता, गुरुसेवेकरिता, भक्तीकरिता, निष्ठेकरिता. नवे नवे या सर्वाला एकच नाव आहे, परमार्थाकरिता. परमार्थाकरिता कुठे खर्च करतो? नाही करत. म्हणून अंतरंगही संसार, बाह्यरंगही संसार. 2 नंबरचा वर्ग असा आहे. अंतरंगात संसार, बाह्यरंगात परमार्थ. म्हणजे मधून संसारात रंगला आहे, पण बाहेरून दाखवते मोठ्या मोठ्या माळा, मोठे मोठे गंड. दंभे करो भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळिया. म्हणजे मधून संसार आहे, पण बाहेरून काय? परमार्थ. एका बुवानं सप्ता घेतला. ते आता हल्ली पद्धत फार मोठी झाली बघा, हे सप्ते घ्यायची. माहित आहे का? तो इकडं तुमच्याकडे आहे का नाही? म्हणजे मला त्यांनी सांगितलं, त्या मालकाने तिथं सप्त्याचं. महाराज म्हणलं असं झालं. मी म्हणलं काय झालं? मागच्या वर्षी मला काही फोन आला नाही म्हणलं तुमचा, दरवर्षी येतो आणि म्हणून मी तुमच्याकडं. तेवढ्यामध्ये त्यानं सांगितलं, महाराज मी एका बुवाला सप्ताह सांगितला, त्यानं 7 दिवस आपणच कीर्तन केलं म्हणला. बुवाच बोलीला नाही म्हणला, 7 दिवस आपणच. गाथा त्यानंच.
हरिपाठाला त्यानंच. मी म्हणलं असं कसं काय? त्यानं म्हणला गुत्त होतो. चला गुत्त्या जर हिस्सेकरी झाला आपल्याला काय उरल? आपल्याला काय उरणार म्हणलं. त्यानं वाज बोलिला नाही, अख्खे कीर्तन त्याने केले. याला काय म्हणावं? अंतरंग वेगळं आणि बाह्य रंग वेगळं. म्हणजे बाह्य रूपाला परमार्थ आहे, अंतरंगात आहे. हाही एक वर्ग आहे. 2 वर्ग झाला. तिसरा वर्ग असा आहे ज्याच्या अंतरंगामध्ये परमार्थ आहे पण बाह्य रंगामध्ये संसार आहे. मध्ये भरून उरलाय परमार्थ पण दाखवत नाही. परी वेडीवे माझी दडे. ज्ञानोबा सांगतात महिमे भेने. महाराज काही लोक असे आमचे मोठे माऊली आळंदीचे महाराज असे नम्र. काय त्याला साधू पाहायचं असेल तर आमच्या मोठे माऊलीकडे बघाव. काय उगवतो फेटा गुंडाळला गुडघ्यापर्यंत धोतर. एवढा मोठा पैठणला समाज. पैठणला सप्ताह चालू आहे. माऊलींचं कीर्तन काय तो बारण, काय तो आवाज, तो काय कीर्तन. आता बघलं कीर्तन करा दाढी गाडी बॉडी. कीर्तन करायला काय काय पाहिजे? गाडी, दाढी आणि दुसरं बॉडी. 3 असलं तर कोणी पुसतय. कारण दाखवावं लागतं नाही, दृश्य स्वरूपात आहे. पण माऊलींचं पाहिलं परी वेडीवे माझी दडे महिमे भेने. थोरवी नको थोरी व सांडिली. थोरी आपुलिया परीसे. थोरी व सांडिली आपुल्या परीशे. थोरीव नको, मोठेपणा नको. याच्या ही जी मिरवतात याला म्हणावं अंतरंगात परमार्थ आणि बाह्य रूपामध्ये संसार. पण बाह्य रूपातला संसार कसा? जगाला देवाने अवतार धारण आता केला नाही कलियुगात. कलियुगामध्ये संतांनी अवतार धारण केला. याचं कारण का? तर मनुष्य जीव संसारात अखंड बुडाला आणि बुडाला असल्या कारणानं त्या मनुष्याला संसारामध्ये संत यावं. संसारीच आहेत. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. दिसायला तो तुकोबाऱ्याने एक नाही किती बायका केल्या? 2 पत्नीचं पाणी ग्रहण केलं. जगाकरिता संसार केलाय. जगाला दाखवावं संसार कसा असतो, संसार कसा करावा आणि संसार कसं करावं. सत्यवादी करी संसार जरी कमळ दळ जळ जैसे. जळी कमळ दळ जैसे. सत्यवादी करी संसार सकळ. जळी कमळ दळ कसं? त्याच्यापासून वेगळं आहे. कशापासून? कमळ दळ चिखलामध्ये आहे पण त्याच्यापासून वेगळं आहे. चिखल लागू देते काय? अजिबात नाही. वेगळं आहे. वेगळं त्याच्यापासून बाजूला आहे. चिखल कमळाच्या पानाला थोडाही लागत नाही पण चिखलातच काय आहे? जळी कमळदळ आलिप्त जैसे. कळालंय काय? एखादा शब्द होते इकडे पटकन येईच ना. जळी कमळदळ आलिप्त जैसे. पाण्यामध्ये कमळाचं फुल आहे, चिखलात आहे. चिखल लागलेला दाखवा आणि 1 रुपया बक्षीस मिळवा. अजिबात नाही त्याच्यापासून. तसं सत्यवादी संसार करतात. संसार जगाला दाखवण्याकरिता केला, स्वतः करण्याकरिता संसार केला नाही. कारण त्यांना संसार करायची गरज नाही. का गरज नाही? ते संसाराला संसाराला येणं म्हणजे सुख दुःख भोगणं.
मग त्यांना सुख दुःख भोगायचंच नाही, कारण त्यांच्याकडे पापपुण्य शिल्लक नाही. ज्याच्याकडे पापपुण्य शिल्लक आहे त्याला सुख दुःख भोगावे लागतात, आणि सुख दुःख पापपुण्याचा संकल्प त्यांना नाही, आणि नसल्यामुळे ते कसे आहेत, आलिप्त आहेत. कसे, लागोने दे पाप पुण्य लागोने दे पाप लागोने तो पाप लागोने तो पाप तुका मने आम्ही झालो अग्निरूप तुका मने आम्ही झालो तुका मने आम्ही झालो अग्निरूप मने आम्ही झालो लागोने दी पाप पुण्यांगा लागोने दी पाप पुण्यांगा तो पाप पुण्य लागोने तो पाप पुण्य तुकोबाराने सांगितलं, वा या चाली आता ऐक ना, हे जिवंत आहे तोपर्यंतच, नंतर अशा चाली आहेत महाराज, कान असे धरून घेतो मी कीर्तनात, कधी कधी असे ओटो घालतो, तुला मन आहे तितकं मन, मी ऐकतो ना सोडून देऊन पुढे चालतो. या चाली बघायला मिळत नाहीत, ऐकायला मिळत नाहीत. इतका विचित्र बाजार आहे, एवढा विचित्र बाजार आहे दादा, म्हणून कीर्तनच करू वाटणार कुठं कुठं, असं वाटलं न केलेलं घरी बसलेलं बरं. नाहीतर काय, या विशिष्ट बाजारात जाऊन आपल्या साधनेलाही ती बाधा नकोय. पण असो काही, तुकोबारा सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा. तुकोबाराने सांगितले, आमच्या अंगाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. का लागत नाही? आम्हाला सुख दुःखाचा संबंधच नाही. आम्हाला सुखही सारखं आणि दुःखही येडीला माहेरन सासर. ज्याला चव कळणार त्याला बासुंदी दिली काय, रात्रीच्या भाताला फोडणी देऊन दिली काय, किंवा आणखी काय दिलं काय. समजा चव कळणार त्याला, वेडीला सासरला गेली काय आणि माहेरला गेली काय, घेणच नाही. म्हणजे तत्व तुकोबारा म्हणतात, आम्हाला सुख आलं काय आणि दुःख आलं काय, आम्ही निराळे आहे, याच्या वेगळे आहे, निरंजनी आम्ही आहे. आम्हाला सुख दुःख पलीकडे आहे, पाप पुण्य वेगळे आहे. का पाप पुण्य वेगळे आहे? आम्ही अग्निरूप झालो. आग जी आहे, अग्नी, अग्नी माहित आहे तुम्हाला, अग्नी ही देवता आहे. अग्नी ही देवता आहे. अग्नी हा देव आहे. आपल्या घरी यज्ञ जर केला तर यज्ञाला आपण काय करतो, हाकार करतो, दिवा लावला नमस्कार करतो, गाडीचा लाईट जरी लावला रात्री तरी आपण, जुने माणसं करतो बरं, नवीन करत नाही. नवीनला मान्य नाही असं काही, पण त्यांना पेटवायला अग्नीच लागतो. नवे असले काय जुने. अग्नी ही देवता आहे. जिवंतपणी पोटात गेलेलं पचायला काय लागतं, अग्नीच लागतो, पचत नाही. म्हणून अग्नी देवतेला सदा काय करीत जावं, नमस्कार. पण जवळून करीत जाऊन या. लय अग्नीचं प्रेम आलं म्हणून खिशात थोडं ठेव, त्याला दुरूनच. काही लोकांना दुरूनच राम राम करीत जाऊ. कोणाकोणाला, दुर्जनाला म्हणा. काही लोक आहेत त्यांना दुरूनच राम राम करत जावं. अग्नी देव आहे, प्रिय आहे आपल्याला, पण त्याला दुरूनच. कारण तुकोबारा म्हणे, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सर्प ही देव आहे, वंदावे दुरून, शिवू नये किंवा पूजू नये. सर्प ही देव आहे, विंचूही देव आहे. थोडासा घ्यायचा जवळ, देव आहे म्हणून नाही. नाही, काही देवाला दुरूनच राम राम करीत जावं बरं. काही देवाला दुरून राम राम. सर्प असो, विंचू असो, अग्नी असो. अग्नीला जर आपण, आता ते काय जुन्या का कोणी ते करतात म्हणून त्या अग्नीहून पाय देऊन जातात, तो दोष आहे, तो वेगळा आहे भाग. पण अग्नीला दुरूनच नमस्कार करत जाव. का? अग्नी हा देवता आहे. तुकोबारा म्हणाले, आम्ही अग्निरूप झालो, त्याला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. अग्नी ही देवता असल्या कारणानं, म्हणून याचा जर विचार केला, संतांना सुख दुःखा पलीकडे आहेत, पाप पुण्याच्या पलीकडे आहेत. म्हणून ही अवस्था झाल्यामुळे संसार एवढा निष्ठेने जगाकरिता केला. कोणाला? जगाला दाखवायकरिता, जगाला दाखवण्याकरिता संसार केला. म्हणून तुकोबारायांनी संसार केला असं नाही. माझ्या बायकोनं, नाना येत नाही ती माझ्या खाली हॉलमध्ये, जिथं मी माझी लायब्ररी करत बसतो तिथं येत नाही. पण एका दिवशी मी नसताना माझ्या हॉलमध्ये प्रवेश बायकोला आमच्या, घडलेलं उदाहरण. बायको खाली आली, मग बघाली महाराजाचा कक्ष, काय पुस्तक आहेत, काय काय वाचतात, काय दिवे लावतात.
काय काय नाही नुसतं असे ग्रंथ काय आहेत का नाही. मग तिने माझ्याकडे 3 चरित्र आहेत तुकोबारायचे, सकल संतांचे अनेकांनी लिहिलेले चरित्र आहे. आता लरा पांगरकरांनी एक तुकोबारायचे चरित्र लिहिले, मग ते माझ्याकडे आहे. ते बायकोनं काढलं आणि त्याच्यात वाचली बघितली. तुकाराम महाराजाचं चरित्र वाचली, पण अशा ठिकाणी खून ठेवली की जिथं थोडं ती ओळ आलेली आहे योगायोगानं. काय तुकाराम महाराजाच्या बायकोनं तुकाराम महाराजाला काय केलं, ते मारलं म्हणून उल्लेख नाही, पण काहीतरी थोडं आहे. पण ती म्हणली खून ठेवलेली, वाचल्या काय म्हणली. मी म्हणलं मी सर्व चरित्र वाचले, तू किती वाचली. ती म्हणे बघा मी खून ठेवले, काय वाचले. तुकाराम महाराजाच्या बायकोनं तुकाराम महाराजाला काय मारलं, उत्साहनं. म्हणलं तुझा काय विचार आहे. म्हणजे तिथंच खून तिथंच विचार काय. म्हणजे एवढे मोठे तुकाराम महाराज तरी बायकोचं किती चलत होतं. मी म्हणलं विचार काय. बघा तेवढ्यावरच बुद्धीचा प्रकाश जातो, पण बाकीच्या विषयाला जात नाहीये. तोही अपवादात्मक भाग आहे. पण तुकोबाराने मी सांगत काय होतो, संसार केला पण जगाला दाखवण्याकरिता, पण स्वतः अंतःकरणातून परमार्थ केला. म्हणून तुकोबाराने तीच परिभाषा मारुतीरायाला विचारली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. भक्तियाच्या वाटा हो काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा हो काय भक्तियाच्या वाटा, 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 काय भक्तियाच्या वाटा हो काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा हो काय भक्तियाच्या वाटा, भक्तियाच्या वाटा काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा, मज दावा या सुभाना, मज दावा या सुभाना, काय भक्तीच्या वाटा हो काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा हो काय भक्तीच्या वाटा, दावा व्यासुबाटा, मदतावा व्यासुबाटा, हो काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तियाच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, मज दावा या सुभटा, मज दावा या सुभटा, मज दावा या सुभटा, काय भक्तियाच्या वाटा, मज दावा या सुभटा, मज दावा या सुभटा, मज दावा या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. सुभटा म्हणजे चांगल्या योग्य, सुभटा म्हणजे सुभट म्हणजे बरा चांगला. ज्ञानोबा सांग का योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, हा शब्द तिथं आला बरं. तर या दुःखाचाची वाटा भागाला. आणि म्हणून असा इकडून तिकडून कसंही बघा, दुःख आणि सुख म्हणजे सुबट बरं चांगलं. तुकोबारायाने सांगितलं मारुतीरायाला, मारुतीराय तुम्ही भक्ती केली आम्ही ऐकली, तुमचे गरजताती पवाडे, तुम्ही एवढे मोठे आहात, एवढे मोठे आहात, तुमचं वर्णन आम्ही ऐकलोय. भक्ती करावी तुमच्याकडे बघून, भक्ती करावी तुमच्याकडून. आम्ही शरण आलो आणि शरण येऊन मागालो तर काय तुम्हाला आम्ही, काय भक्तीच्या त्या वाटा आम्हाला वाट दाखवा ना. एवढं गोड गाता आम्हाला गायचं दाखवा ना. म्हणजे बघा काही असो आम्हाला ते सांगा, आम्हाला तो मार्ग दाखवा. मार्ग दावणी गेल्या आधी
दयानिधी संत ते संतांनी मार्ग दावून गेला त्याच वाटेनं जात जाऊ, दुसऱ्या वाटेनं जात जाऊ नये. निष्ठेचा विचार करताना तुकोबाराने सांगितलं का मारुतीकडे निष्ठा आहे. आताही सांगतो बघा, आताही सांगतो, भक्ती जी अशी बाब आहे ती देवापर्यंत पोहोचणारी भक्ती करावं. कुठपर्यंत? आपली अलीकडे जर थांबत असेल ती भक्ती करण्यात अर्थ नाही. तुकोबाराने सांगितलं भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग पावलो या संग सुखयाचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पावलो या संग सुखयाचा, सुखामा झाले धरिता याचा संग. मग आम्ही याचा संग धरला, आम्हाला सुख प्राप्त झालं. आम्ही भक्ती केली. कशी केली? देवापर्यंत पोहोचणारी. तुम्ही आम्ही भक्ती करावं, भजन करावं, सेवा करावी. ऐका, कशाकरिता करावी? दाखवण्याकरिता नाहीये, देवानं प्रसन्न व्हावं याच्याकरिता भजन करावं, याच्याकरिता मृदंग वाजवावा की का परमात्मा माझा खुश व्हावा. बघा, अकबराच्या दरबारात तानसेन नावाचे गायक होते दादा. गायन ही अशी कला आहे. बघा, हर स्वर में बसे है राम, संगीत है जीवन की शक्ती. हर स्वर में बसे है राम. राम, अहो कधी कधी गाताना बघा असं वाटतं, आमचे दादा आलाप गाऊ लागले की मला असं वाटतं ते भीमसेन जोशीच आठवत. महाराज, तहान भूक काहीच लागत नाही भजन करताना, काहीच लागत नाही श्रवण करताना. एवढी आवड भक्तीची पाहिजे. अहो, परीक्षिती राजा ऐकायला बसला आणि शुकाचार्य भागवत सांगायला बसले. 3 दिवस, तिसरा दिवस उजाडला, तहान नाही, भूक नाही, जेवण मागत नाही. शुकाचार्याने विचारलं का हो, तिसरा दिवस उजाडलाय, काही जायचं की नाही बाहेर, काय खायचं? ते म्हणले वरचीवर इच्छा आता खाण्यापिण्याची कमी व्हायली. आताचे भागवताचार्य बघालो मी, भागवताला सुट्टी घंटावर, खा, फराळ करा आणि मग या नाचायला. ते भागवत म्हणजे अहो 7 दिवस अन्न नाही, 7 दिवस काहीच नाही. म्हणजे बघा, हरपली तहान आणि भूक अशी वृत्ती आली. ही भक्ती आहे. तानसेन एवढं सुंदर गायचा, एवढं सुंदर गायचं. अकबराने विचारलं, तू एवढा गोड गातोय, शिकला तरी कोणाकडे? आपल्याला प्रत्येकाला कोणीतरी गुरु आहे का नाही? आपण जे काही शिकलो ते कोणाकडून तर शिकलो की नाही? तानसेनला विचारलं, अरे तू एवढा गोड गातोय की तुझं गायन ऐकावं, भूक लागत नाही, तहान लागत नाही. त्यावेळेला तानसेनने सांगितलं, माझे गुरुजी, तुझ्या गुरुजीला भेटायची मला इच्छा आहे. तू ज्यांच्याकडे शिकलास ते कोण आहेत? त्याने सांगितलं, माझे गुरु हरिदासजी आहेत. कुठं राहतात? वृंदावनामध्ये, ब्रजभूमीमध्ये. वृंदावनामध्ये राहतात, ब्रजभूमीमध्ये राहतात. फार मोठे साधू आहेत, विधीही आहेत. असं सांगितल्यावर अकबराने ताफा काढला आणि ताफ्या सहित वृंदावन, ब्रजभूमी. ब्रजभूमी का म्हणतात हो? तिथं ब्रजवासी राहतात. वृंदावनामध्ये गेलं की हरिदास जंगलामध्ये एका राहत होते, त्या जंगलापर्यंत शोधत तानसेन आणलं. तर हरिदासजी काय करू लागले होते? त्यांची अवस्था अशी होती महाराज, काहीच नाही, जंगलामध्ये कोणीच नाही, एकटेच बसलेत. अंगावर फक्त लंगोटी आहे, पूर्ण अंगाला काहीच नाही. ब्रज रज अंगाला माखलेली आहे. वृंदावनामध्ये गेलं की एक काम करीत जावं बरं, जे ब्रजरज आहे, ब्रजरज म्हणजे माती आहे तिथली, ती माती अंगाला घासून घेत जावं. कारण ज्या भूमीमध्ये स्वतः परमात्मा नांदला, परमात्मा राहिला, खेळला, ती ब्रजरज अंगाला लावत जावं. त्या साधूने अंगाला पूर्ण ब्रजरज लावलेली आहे, फक्त लंगोटी आहे आणि दोन्ही हातामध्ये चिपळे आहेत, डोळ्यातून अश्रू वाहलेत आणि एकटेच भजन करत. कोणते? रामकृष्ण गीते गात, रामकृष्ण गीते गात, रामकृष्ण गीते गात. टाळ टिपोळ्या वाजवित, टाळ टिपोळ्या वाजवित, टाळ टिपोळ्या वाजवित, टाळ टिपोळ्या वाजवित. छंदे आपोल्या नाचत, छंदे आपोल्या नाचत, छंदे आपोल्या नाचत, छंदे आपोल्या नाचत. निज घेवोनी फिरत गा, निज घेवोनी
जनीवनी अवघा देव जनीवनी अवघा जनीवनी अवघा देव 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 रामकृष्ण गीती गात कळती पुळ्या वाजवीत झंडे आपुल्या नाचत जगवनी फिरत गा गीती गात कळती पुळ्या वाजवीत झंडे आपुल्या नाचत जगवनी फिरत गा. वाह, रामकृष्ण गीती गात. कोणतं गीत गाव? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. वाद्य दोनच आहे, टाळ आणि चिपळ्या. तिसरं नाही बरं. तिसरं काय? झांज मोज वाजिता. ते झांज आपल्या टाळ आणि चिपळ्या हे दोन वाद्य आहेत. टाळ चिपळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेवनी फिरत गा. कोणीच नाही घोर जंगलामध्ये, एकटे हरिदासजी आहेत. डोळ्यातून अश्रू वाहलेत. महाराज परमात्म्याचं असं स्मरण करालेत आणि नाचालेत. तान अकबरानी आणि तानसेननी सावध केलं. महाराज महाराज सावध व्हा, सावध व्हा. महाराज काही काही जणाला भजनामध्ये समाधी लागते, सावध करावं लागतं. सावध, अहो सावध व्हा, सावध व्हा. तुम्ही जागे. अहो देव तरी बघा, देवाला सुद्धा सांगावं लागलं. एवढे देव नाचू लागले. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा देवा जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. बोला अभंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. देव पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. देव पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करू लागले. कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगानी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेवराय टाळकरी होते बरं, ज्ञानोबाराय नामदेवरायची. हे लक्षात घ्या, याच्यावरून कळत जाओ. नामदेवराय भजन म्हणत होते, ज्ञानोबाराय टाळकरी होते. टाळकरी एवढी व्हायची जेवढी किंमत आहे तेवढी कीर्तन करायला नाही. तुम्हाला सांगतो, टाळकऱ्याला जास्त किंमत आहे. टाळकरी असेल तर मंत्रिमंडळ असेल तर मुख्यमंत्री आहे की नाही, पाठिंबा नाही. एकटा काय कीर्तन करणार आहे? करा एकटं कीर्तन. नाही करणार, करता येणार नाहीये. म्हणजे नामदेवरायाच्या कीर्तनात देव एवढं नाचावं तेव्हा कबीराने म्हणावं, सावध होई देवा ऐशे बोले कबीर. कारण पितांबर गळून गेलता, अवस्था अशी झालती. तेव्हा देवालाही सावध करावं लागलं. इतकी देवाला कीर्तनाची गोडी आहे. म्हणून कीर्तनच करीत जावं, बाकीच्या साधनाला किंमत नाही. आम्ही एकादशीला, मागे 4-5 एकादशीला इतका मुसळधार पाऊस. आम्ही गेली 5 वर्ष मी दर एकादशीला मी कुठंच तारीख घेत नाही कधीच आजपर्यंत.
एकादशी ही माझी आमची नित्याची आहे. दर एकादशीला कीर्तन असतं. दर एकादशीला मग किती मुसळधार पाऊस पडो, हरी मुकुंदान मजासहित पाचुंदा जरी झाला, ऐकायला एक बायको एकटी जरी बसली तरी मी कीर्तन करतो 2 घंटे ना. म्हणजे का, कीर्तनाची एक परिभाषा अशी आहे की कीर्तन फडकऱ्यांनी आजपर्यंत कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कीर्तन हे कीर्तन आहे बघा. काही झालं कीर्तनामध्येच परमात्मा येतो आणि कीर्तनाने जीवाला कलियुगामध्ये उद्धार आहे. बाकीच्या साधनाला किंमत नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी, असा अवस्था असल्यामुळे हरिदासजी सावध केलं आणि हरिदासजीला विचारलं. ते म्हणे कस काय तानसेन एवढ्या जंगलात आणि एवढा राजा हे फौजफाटा घेऊन कशाला आला? त्यांनी सांगितलं आमचे राजे अकबर यांची इच्छा आहे. काय इच्छा आहे की तुमचे गुरु कोण आहेत, इतका सुंदर गातोय, तू ज्यांच्याकडे शिकलास त्यांच्याकडे त्यांना पाहायची इच्छा आहे. हरिदासजी म्हणाले मला काय येतं, मला काही येत नाही. माझ्याकडे जे होतं ते मी याला शिकवलं. तानसेनच्या अगोदर तानसेनचं जेवढं गोड लागत होतं ओरिजिनल खाण्याच्या अगोदर डुप्लिकेट एवढं गोड होतं म्हणलं अकबर. हरिदासजीचं भजन थोडा वेळ कोणी ऐकलं अकबरनं. तेव्हा अकबर आणि तानसेनला प्रश्न काय केला ऐकत आहे की, तानसेनला काय विचारलं, तानसेन तू पण गातो, तुझं एवढं गोड लागत होतं, पण आता मात्र तुझ्या गुरुजीच्या गायनापुढे तुझं गायन थोडं सपकच लागायला, काय असेल? तेव्हा तानसेनने उत्तर दिलं, दादा मी जे गातो ते तुम्ही खुश व्हावं. मी जे गातो कोण खुश व्हावं? तुम्ही खुश व्हावं. आणि तुम्ही खुश झाले की मला काय मिळतो? धन मिळतं. कारण राज दरबार आहे, राजाला खुश करण्याकरिता दरबारी गायक असतात आणि तो दरबार खुश व्हावा, लोक खुश व्हावं, राजा खुश व्हावं म्हणून मी गातो. पण माझे गुरुजी कोण खुश व्हावं म्हणून गातात? देव खुश व्हावा म्हणून. तुमचं आमचं भजन आहे की नाही, लोकांसाठी कीर्तन करू नये. विनोदाचार्य हसवणं, विनोद करणं, चेष्टा करणं, रूप दाखवणं कशाकरिता? लोकाकरिता. पण जर देवाकरिता कीर्तन करायची असेल तर ती जगाकरिता नाहीये. त्याची अंतकरणातली गोडी वेगळी आहे. आणि याच वेगळ्या विचारलं एवढा शूरवीर, त्याला भजनातला शूरवीर म्हणत जावं. त्याच्याकडे शूरत्व आहे, वीरत्व आहे, ते म्हणजे तुकोबाराने शूर चूर आणि धीर, चूर आणि धीर, शूरानी धीर, शूरानी आणि धीर, चूर चूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, सुरानी धीर स्वामी काजी तू सादर, सुरानी वीर स्वामी काजी तू सादर. भक्तीच्या वाटा काय, भक्तीच्या वाटा काय, भक्तीच्या वाटा काय, भक्तीच्या शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामी कार्याकरिता भक्तानं आपलं सदैव कसं असावं? शूरत्व आणि वीरत्व, धीर. काही ठिकाणी वीर म्हणतात, वीर नाही पण शूर आणि धीर. माणसानं शूर असावं पण धीरही असावं त्याला. काही जणाला शूरत्व असतं पण धीरत्व नसतं, लगे मारतो मार. थोडं बघ, ज्याच्याकडे शक्ती आहे ना त्याच्याकडे धीर पण असत जावं.
धीरपणा असावा. म्हणून मारुतीराय आमचे बलवान आहेत. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. दूत म्हणजे बघा, दूत म्हणजे दूत हा शिष्य आहे. दूत हा शिष्य आहे. पण मारुतीरायाने जेवढं शिष्यत्व भक्तित्व केलं, प्राप्तव्य करताना मारुतीरायाने रामाकरिता फार मोठं कार्य केलं. प्रत्येक कार्यामध्ये तो सादर होता. नाही असं तिथं नाही. आता कीर्तन चालू आहे, मारुतीराय इथं आहेत. स्वामी काजी तू सादर, जिथं स्वामीची कथा असेल, जिथं काही असो, स्वामी काज गुरु भक्ती हे दोनच बघायचं, पुढं नाही. पुढले वेगवेगळे प्रकार आहेत, पण स्वामी काज आणि गुरु भक्ती या दोन्हीचं उदाहरण माझे मारुतीराय. मारुतीरायांचा हा विचार फार मोठा आहे, फार म्हणजे फार मोठा. तुम्हाला सांगतो, जेवढी काही कामं केली रामायणात, जेवढी पात्र आहेत, पण मंदिरं कोणाची आहेत? अंगदाची, सुग्रीवाची. तुमच्या नांदेडमध्ये बिभीषणाचं मंदिर आहे का? बिभीषणाचं. मग बिभीषण काय वाईट होता? बिभीषणानं रामाकरिता काही केलंच नाही, अंगदानं काही केलं नाही, सुग्रीवानं काही केलं नाही. अहो एवढ्यानी केलं, पण मंदिरं कोणाची? रामाची सुद्धा नाही. तेवढी कोणाची मंदिर आहे? मारुतीरायाची. मारुतीरायाची. एवढा मोठा वर दिला, हनुमंता होई चिरंजीवी. चिरंजीवी हो का? एवढं प्राप्तव्य करून घेतलं प्रभूकडून. एवढं प्राप्तव्य, त्याचा अर्थ आहे निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास. सेवा दोन प्रकारची, एक सकाम आहे आणि दुसरी निष्काम. सकाम, मला सांगा, विभीषणही भक्त होता दादा, सुग्रीवही होता, अंगदही होता, पण कसे होते? सकाम. सकाम. सकाम म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून जे काम करतो त्याला काय म्हणावं? सकाम भक्ती. अंगदाला काय पाहिजे होतं? काहीतरी पाहिजे होतं. सुग्रीवाला राज्यकारभार पाहिजे होता. विभीषणाला लंका पाहिजे होती. सर्व. मला खरं सांगा, ज्यावेळी हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत घेऊन आले आणि द्रोणागिरी पर्वत घेऊन आल्यावर भरताचं वर्णन सांगताना राम हा काय झाला? वेडा झाला, भरतमय झाला, काही कळत नव्हतं. आणि ते वर्णन ऐकता 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 सारे वानेर सुद्धा विदेही झाले, म्हणजे काहीच कळत नाही. सारे बेसावत झाले, मारुतीराय बेसावत झाले. जेवढी वानर, राम, लक्ष्मण तर आधीच मूर्छावन्न होता, पण कोण सावध होता सांगू का? सांगा बरं. सर्वजण शक्ती ऐकली असेल, बरं रामायणे ऐकलं असेल, सर्व केलं. खरं सांगू का, घरात जर माणूस गेला तर सावध घर बार रडतो, बेशुद्ध होतो. हे काही कळत नाही, काय झालं? आग डोम उडते, सारे रडापड उडते, बेशुद्ध होतात. घरात एक सावध असते, कोण? सून. माहिती का तुम्हाला? सासू जरी मेली, नवरा रडू लागला, घर बार रडू लागलं, तर सावध कोण असते? सून सावध असते. बघा, एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईहून त्याला आणायचं होतं त्याच्या घरी. आणताना श्रीमंत माणूस हातामध्ये 10 तोळ्याच्या अंगठ्या त्याच्या तिथून आणली. त्याची आणल्यावर गडबडीनं त्याला घरी बसविलं, पितळाला बसविल्या बरोबर. साऱ्या गावातल्या बाया, इकडल्या बाया कळालं, जे आल्या रड जोळ. तेवढ्यामध्ये सून काय म्हणली? बाळ्या इकडे म्हणली. काय? बाया रडत लई जवळ चल्यात. आपण काहीच काढून घेतल्या नाही. एक जरी अंगठी हाप केली तर केवढ्याला आहे? काय किलो आहे तुमचे सोनं? म्हणजे एक जरी अंगठी हाप केली तर एक म्हणली साऱ्याला बाजूला कर, पटपट काढून घेतली, सारं कपाटात ठेवली, कमराला चाबी बांधली, झंडूबाम घेतली, मग बसली रडायला. मग म्हणली आता हे म्हणली, असं पोटभर खाली होती मध्ये जाऊन, म्हणली आता रात्र काढायला हरकत. सारे बेसावध होते, पण सून सावध होती. तिला माहित होतं हे आपल्याला सांभाळायचे, आता आपल्याला सांभाळायचे. सारे येडे झाले. तसं रामही वेडा झाला, मारुतीराय वेडा झाले, सारे वेडे झाले, पण विभीषण सावध होता. ऐका, एकटाच सावध होता. विभीषणानं म्हणला उजळायला आले, हे जर उजळलं, लक्ष्मणानं जर आपला प्राण सोडला तर रामही प्राण सोडील, आपलं सारच फिसकून जाईल म्हणला.
आल्या कशासाठी? लंका मिळावा म्हणून. लंकाही नाही आणि काही नाही, मला हात रिकाम्या हाताने जावं लागल म्हणून विभीषणानं रामाला सावध केलं, हनुमंतरायला केलं, साऱ्याला सावध केलं आणि म्हणलं काय येडे हाव का? म्हणला असं का, उठा काम करा. का केलं सावध? याला काय पाहिजे होतं? लंका पाहिजे. तसं सावध कोण असतो? सकाम हा सावध आहे, पण आम्ही तुम्ही नाही. देवातायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळोय, म्हणजे कळो आले. का कळो आले? देहाचा विसर पडावं. कीर्तन करताना सुद्धा अवस्था कशी व्हावं? कीर्तनाची, कीर्तन चांग, कीर्तन चांग, हरिरूप, हरिरूप अवस्था व्हावं. आणि ती अवस्था होण्याकरिता आहे. म्हणून शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुझ्या एवढं श्रेष्ठ कोण नाही हे वर्णन कोण करालेत? तुकाराम महाराज करालेत. आणि शेवटी तुकोबारायने विशेषण देऊन म्हटले अभंगाच्या शेवटच्या, तुका म्हणे रुद्रा, 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 तुका म्हणे रुद्रा. अंजनीची कुमारा, अंजनीची कुमारा, काय भक्ती वाटा, काय भक्ती काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती जात्या वाटा. सुमरा अंजनीतिया सुमरा, काय भक्ती वाटा, काय भक्ती वाटा, काय भक्ती वाटा, काय भक्ती सुबका वाया सुभटा माझा दावाया सुभटा
सुबटा मज दाबाव्या सुबटा दाबाव्या सुबटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या अंजनीच्या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुकोबारायणी शेवटी उच्चारण करताना मारुतीला काय सांगितलं खरंच अंजनीची या कुमारा बघा लेकरू चांगलं निघालं की मायबापाचा काय होतो उद्धार होतो कोणाचं लेकरू आहे काय सुंदर गाते कोणाचं लेकरू आहे हा गल्लीचा डॉन आहे कोणाचं लेकरू आहे गुंडा आहे त्याचाही होतो याचाही होतो पण त्याचा कू होतो आणि याचा सु म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतीने त्याचा मायबापाचा उद्धार होतो बघा मायबापाला आनंद कधी होतो लेकरू चांगलं निघालं की जेव्हा जटायूचं बिहाल करून रावणाने टाकून दिलं तपोवनामध्ये आणि सीतेला चोरून नेलं पळवून नेलं हरण केलं आणि सीतामाईनं गेल्यावर जटायू तिथं पडला प्राण कंठाला आला मरण आलं पण मेला नाही कशाकरिता प्राण सोडला नाही की मालकाला निरोप द्यावा की सीतामाईला रावणाने नेलं रामप्रभू आले जटायूला पाहिलं जटायूला मांडीवर घेतलं आणि जटायूला सांगितलं जटायू त्याने म्हणलं देवा आता अंतकाळाचा प्राण आहे आता मरतोय तुझ्या मांडीवर मरण येतं यापेक्षा अंतकाळा ज्याच्या नाम आले मुखा मरताना जरी नाव तोंडाला आलं तरी त्याचा उद्धार होतो आणि तुझ्या मांडीवर मरण येते पण देव म्हणला जटायू तुला मरू देणार नाही तुला वाचत ते म्हणले आता वाचण्यात काय अर्थ आहे तू मिळालास तुझ्या मांडीवर मरण येते यापेक्षा चांगलं बघा कुठे येतंय बापाला मरण पोराच्या मांडीवर घरी सुखानं यावं ते आनंदाचं मरण जन्मही दवाखान्यात आता आणि मरणही दवाखान्यातच आहे घरी काहीच नाही त्याच्या नळ्याच काढत नाहीत एक दिवस मेलं तरी म्हणजे मरणही सुखाचं नाही आणि जन्म नाही काचामध्ये जन्मल्याबरोबर काचात आणि मरताना दादा नळ्या 2-3 दिवस ठेवतात त्या फुग्यावर तसंच मेलेलं असते महाराज हे मरण आहे म्हणजे मरणही सुखाचं नाही आणि जीवन जन्मनही सुखाचं नाही दोन्ही दवाखान्यात होतंय पण जटायूने सांगितलं देवा नाव तुझं तोंडाला आलं तरी अंतकाळ सुखाचा होतो तुझ्या मांडीवर मरण येतं यापेक्षा काय चांगलं आहे आता मरू दे वैकुंठाला जाऊ दे पाठवतो आनंदाने जा मला सांगायचं काय होतं ऐका पण वरी गेल्यावर माझा बाप दशरथ राम राम करत प्राण सोडलाय मी जंगलामध्ये वनामध्ये अरण्यामध्ये वनवास भोगत होतो बापाची माझी भेट झाली नाहीये बापाने राम राम करत प्राण सोडला आणि बाप वैकुंठात आहे दशरथ राजा आता तूही वैकुंठाला चाललास आणि एक काम कर वैकुंठाला गेल्यावर तिथं माझ्या बापाची भेट तुझी होते आणि झाल्यावर तुला काय विचारते माझा बाप माझी पोर कशी आहेत सुखानं नांदालेत की नाही लेकरो बाळ सुना सीता चारी पोराची लग्न करून आणलेले आहे सुना चारी कशा नांदाल्यात कसं व्हायलंय माझा राम आला का हे तुला विचारेल पण तू सर्व सांग पण एक गोष्ट लपून ठेव काय सीता चोरून नेली म्हणून सांगू नको आता माझ्या बापाला इतकं वाईट वाटलं माझा बाप कमी पराक्रमी नव्हता मला कमी पराक्रमी नव्हता मला स्वर्गातल्या देवाला ज्याने जिंकून आणलं
इतका दशरथ राजा पराक्रमी, रघुवंश रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर. एवढा मोठा रघुकुल वंश आहे आणि त्याच्यात जर माझ्या रामाची बायकोच चोरून नेली एका राक्षसानं, हे जर दशरथाला कळालं तर दशरथ काय होईल? दुःखी होईल. म्हणून एवढं सांगू नको गड्या म्हणला का, बापाला जर पुत्राची चांगली वार्ता कळाली तर बाप सुखी होतो. बाप सुखी होतो, नाहीतर बापाला दुःख होतं. म्हणजे का, हा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. तशा पद्धतीनं चांगलं लेकरू निघालं की बापाचा स्वाभिमान आहे, आणि वाईट निघालं की बापाचा अपमान आहे. एका गावात कीर्तनाला मी नेहमी सांगतो, बसलो तो, घडलेली घटना आहे, ढाळज मध्ये चहा पिऊ लागलो, तेवढ्यामध्ये पोरग धडधड धड पाय आपटीतच गेला नंतर घरात. आणि काय म्हणत गेलं माहिती आहे का, माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत हे महाराज येतील मला घरला. माझा बाप मेला, एकाला गेटच्या मध्ये पाऊल टाकलं तर पट्ट्यान हो म्हणला. मी म्हणलं साहेब, हे कोणाच गेलेलं? ते मला आपल्याच कारखान्याचा माल आहे, आपलाच आहे. असं कसं निघालं? काय सांगावं म्हणला, कसं झालं अन्याय का त्यांचा नोहे वायसाळा, माय बापे वेळा नसा दिली, काहीतरी वाईट पण आहे. म्हणून तुकोबारायने प्रारंभाला शेवटी सांगितलं, रुद्रा तू महादेवाचा अवतार आहेस एक, आणि ज्यांच्या पोटी जन्मलास ती तुझी माता धन्य आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. मायबापाला आहे की नाही, साठविला दाता त्रैलोक्याचा. किती त्याचे मायबाप धन्य असतील, ज्यांना एवढं धन्यत्व संत जगाला. संतांच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मारुत्र्यासारखा हिरा जे अंजनी मातेच्या पोटी आला, त्या अंजनी मातेने चपला घालून काही चपात्या केल्या नसतील, किंवा डिस्को डान्स गाणे म्हणू काही गरोदरपणामध्ये संस्कार लेकराला केले नसतील. ज्या अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, माईनं काहीतरी तपश्चर्या करावी लागते. माझ्या मित्राचं उदाहरण दादा, माझ्या मित्राचं उदाहरण, माझ्या मित्राची पत्नी ती ज्या दिवसापासून गरोदर राहिली त्या दिवसापासून तिनं अकंठ ज्ञानेश्वरी सुरू केली. एवढी ज्ञानेश्वरी, लेकरू जन्मलं, बोबडा शब्दच नाही, अस्खलित शब्दामध्ये मराठी बोलतय. याचं एक कारण आहे, कुठंतरी माईनं लेकराकरिता तपश्चर्या करावं. मायबापानं नुसते उगू लेकर जन्माला घालायचे म्हणून जन्माला घालायचे नाहीये, कुठंतरी तपश्चर्या करायला हवं. मग ती फळं कशी येतात? फळे रसाळ गोमटी. म्हणून तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. म्हणून अंजनीच्या कुमरा, अंजनी मातेच्या पोटी तुम्ही आलात, एवढी तुमची भक्ती श्रेष्ठ आहे, एवढे तुम्ही धन्य आहात. म्हणून सदर अभंगामध्ये तुकोबाराने मारुतरायचं वर्णन केलं, हनुमंतरायचं वर्णन केलं. हनुमंतराय श्रेष्ठ भक्त आहेत. कपी कुळामध्ये जन्म झाला. कपी कुळामध्ये बघा, नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले का, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसांना. नामाचा महिमा आहे. म्हणून मारुतरायची किती सांगावं, करावं तेवढं वर्णन कमी आहे. म्हणून आज सहज शनिवार होता, आठवलं म्हणलं मारुतरायचं वर्णन करावं. कधी कधी साधर्म्य राखत जाऊ बरं. एकादशीला तेरवीचा अभंग घेत जाऊ नये, तेरवीला एकादशीचा, असं त्याला थोडस तरी साधर्म्य चिंतनाला राहत जावं. आणि त्या योगे चिंतन केलं की ते जीवाला साधक असते, अन्यथा बाधक असते, अन्यथा बाधक. म्हणून चिंतने चिंतने तद्रुपता. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आमचे महाराजांचे अनंतवाड साहेबांचे गुरुवर्य तात्यासाहेब महाराज सर्व गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आलेली एकापेक्षा एक सर्व गुणीजन टाळकर साहेब बी आहेत, आमचे दादा आहेत, हे सर्व माळाकोळीकर टीम आहे. विशेषतः खूप आनंद वाटला, कारण मी बोलणं कमी यांचंच ऐकावं म्हणलं, पण मला वाटलं माझं जरा वाढले काय नाही. इकडे मिलिटरी मॅन आहेत बंदूक घेऊन, सोपं नाही. म्हणजे कीर्तन इतकं कात्रीत आहे, इकडून मिलिटरी मॅन, इकडून म्हणजे एवढ्या कात्रीत कीर्तन. बरं खरं सांगा, तुम्हाला थंडी वाजायली काय? खरं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे? नाहीच की थंडी. मग पांघरू बसल्या की हाताला टाळी वाजल्या नाही, इतका इमानदारीनं बरं तुमच्या टाळी वाजल्या. पण आता हात मोकळं करा, टाळा टाळी लोपलान किंवा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, परेसावी विनंती माझी पंढरीनाथा. आता तुमच्या चरणी माझी एक आहे,